हॅलो भावानो, कसे आहे सर्वजण? झाला का चहा पाणी? पाऊस पाणी कसं आहे? बोला सर्वांनी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मग कसे आहेत सर्वजण? खूप दिवसांनी मी छतावर आले. वातावरण खूप सुंदर आहे. 2 दिवस झालं असंच वातावरण आहे. पाऊस आहे संध्याकाळी पाऊस पडतोय, दिवसा नाही. दिवसभर आभाळ आहे बघा भावानो. तुमच्याकडे कसं आहे ते सांगा सगळ्यांनी कमेंट करून. आणि पुढे व्हिडिओ ढकलू नका, पूर्ण ब्लॉग बघा सर्वांनीच. मी आता गाणी म्हणणार आहेत, मला जशी आठवतील तशी छान छान गाणी म्हणणार आहे. सर्वांनी ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नवीन असेल तर सब करा. मुलगा सुन दोघ मिळून, अहो मुलगा सुन दोघ मिळून, जाते गाडीमधून. चुकलं भावानं चालले ते ना, गाणं अवघड आहे. गाणं पाठ केले होते पण येत नाही, काय करावं. असंच होतं, गाणे म्हणा म्हणले काहीतरी चुकतं. छतावर बसले हो, तब्येत बरी नाही, पित्त झाले. अजून सकाळपासून जेवण केले नाही, पित्तच पडायले. पित्ताची मी सकाळी सकाळी गोळीच खाल्ली नाही. कसलंच जेवण नाही सकाळपासून नाही. पित्त पाडले तरी पण अजून पण आहेच, कडू कडू लागाले तोंडात. बसले पाणी घेऊन वरी छतावर. छान वातावरण वाटाले म्हणून म्हणलं झोपून 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 सकाळपासून कटाळा आलाय, डोळे सुजले. सारखं दिवसभर झोपून आव, तोंड खराब पडले पित्तामुळं. काय करा, माणसाच्या जीवाला सुख आहे तर सगळं काय आहे बघा भावाला. लय अवघड आहे. माझे तर जीवाला सुखच नाही. 5-6 महिने झाले, 4-5 दिवस झाले लाईव्ह नाही, बंद आहे. शांत बसले उद्या. आता वरती आली घेऊ वाटाले, एक मन घेऊ वाटाले, एक मन नग वाटाले. बस वाटणार झाले जास्त वेळ मला. असं चक्कर आल्यासारखं होणं, काहीतरी थकवा येणं, उगाच झोपा वाटाले, डोळे झापणं. दुखणं तर काहीच झाले. आज जाणार होते मी हॉस्पिटलला, पण कालच्यापेक्षा आज जरा दुखणं कमी वाटाले. मी रात्री कोणत्याच गोळ्या खाल्ल्या नाही, तर फक्त एक शुगरची गोळी खाल्ली. शुगरची गोळी खाल्ली आणि झोपले. झोप लागली, रात्री पाऊस पडला, चांगलं वाटलं. आता आज जाणार होते दुसऱ्या दवाखान्यात, ते दवाखाना त्या डॉक्टरला कळतच नाही वाटाले मला. माझी बिमारी एक आणि त्यानं गोळ्या एक द्यायला. ती गोळ्या खाल्लं तर काय, न खाल्लं तर काय, फरकच पडत नाही. त्याच्यामुळं मला ती गोळ्याच खाऊ वाटल्या नाही. आज पण मी खाल्ले नाही. आज एक BP ची आणि शुगरची खाल्ली, पण ती पण गोळ्या जिरल्यानंतर ती गोळ्या पडल्या उलट्या केल्यानंतर. बघा, झोपडीत राहावं, सुखाने राहावं, चटणी भाकर खाऊन राहावं, सुखाने राहावं. सोन्याचा आणा असून देव खाऊ देत नाही, काय उपयोगाचं आहे त्याला उगं बघत बसायचं. आता मी सकाळी स्वयंपाक केलेला आहे तसाच आहे, त्याला असं उघडून बघायला नाही. आणि केले तर स्वयंपाक. पुन्हा माझी जाऊबाई जेवायला बोलत होत्या आज तिकडं सोयऱ्याला मग चिकन मटन बिर्याणी भाकरी केल्यात, बोलवाल्यात. पण आता मला जीवच वाटणार तर काय करू जाऊन. म्हणलं नका, म्हणलं आता मन कशाला मोडा, म्हणून म्हणलं थोडीशी भाजीच द्या, ती पण संध्याकाळी मी म्हणल्यानंतर. पण मला खाऊच वाटत नाही. असं तोंड खराब पडलंय, काय तोंडाचं म्हणजे कसलीच माहिती नाही, काय झाले काहीच कळलं. बघते आजच्या दिवस बघून उद्याच्याला का चांगल्या मोठ्या दवाखान्यात जाते. असं बसून जमणार नाही, कारण आपल्याला आधीच रक्त कमी व्हायले, त्याच्यात अजून जर रक्त कमी व्हायले तर काय करा. अन्न खाऊ दिना. आज मी कसलंच भाकरीला असं बोट लावली, जेवणच करू वाटत नाही, मनच होणार. मन काय, भूकच लागली नाही. सकाळपासून पोटात दुखते, ते पित्तामुळं पोटात दुखते. इथं असं छाती चमकते, पित्त झाल्यामुळं हुलाले. काय करा, पर्याय नाही त्याला काय. दिवसभर बसले मग आता थोड्याशा उलट्या केली, बरं वाटाले. म्हणून म्हणलं चला थोड्या वेळ छतावर बसा.
तर थोडं वारं यायलंय, थोडं चाललंय, पुन्हा गरम व्हायलंय. घरात बी बसून बसून कंटाळा आलाय. सकाळपासून मार्केटला जावं म्हणलं, मार्केटला पण गेले नाही. थोडंसं काय ककडी भाजीपाला काही फळं आणावं म्हणले, पण जाऊच वाटणार. सकाळपासून जावं म्हणाले आंघोळ केल्यापासून. बघा ना, डोळेसुद्धा सुजलेत नाही. मी उलट्याच करत नाही सहसा कधी. मला उलटी मला एक जीव जाणं आणि उलटी करणं एकसारखं. सहसा मला पित्तच होत नाही, पण आता हे सारख्या गोळ्या खाल्ल्याने पित्त झाले, त्याच्यामुळं ते त्रास व्हायला. रोज गोळ्या आहेत, रोज काय तर 5-7-8 गोळ्या आहेत. सकाळी 4-5, संध्याकाळी 4-5, दुपारी 1 असं गोळी. आज 2च गोळ्या खाल्ली, ती पण गोळ्या पडल्या. आज गोळीच खाल्ली नाही, आता संध्याकाळी पण खाणार नाही. काय होईल ती होईल, तसंच झोपणार. जीवच कटाळून गेलाय. गोळ्या जरी खाल्ले तर काही फरक पडला, मग काय करायचं सांग. त्याच्यामुळं नकोच वाटायले काही पण. आता छान वातावरण झाले, संध्याकाळी पाऊस येऊ लागलाय. उगाच झोपायचं आता पांघरून. गोळी खायचं नाही, वाटलंच तर जेवण करायचं तसंच बरोबर. थुका यायला, तोंड खराब पडले म्हणून ते थुका यायला. थुका असं गिळू वाटणार झाले, थोडा बेचव थुका यायला. मधून ताप पण आहे काय की असं वाटायला मला. काय जी नशिबात आहे ती बघायचं. चहा पिवा, चहा पिली म्हणूनच झाले बघा. सकाळी चहा पिली नसते तर झालं नसतं. 2 दिवस झाले चहा पित नव्हते, चांगलं होतं. आज चहा पिले थोडासा म्हणून हे झालं. उगं दूध होतं आज, पण तरी दूध घेतले अर्धा लिटर. उगंच दूध नसलं की उगं सोयरी धैर्य आलं तर चहा पाणी करायला अडचण येते, म्हणून म्हणलं घेऊन ठेवलं. सर्दी पण झाली होती, प्रवास झाला होता. तर वर यायचं माझं भाऊ टळाले बघा. पाऊस पडाल्यानं झाडाला पाणी, आपोआप झाडाला पाणी भेटाले. आता चला मग भावानो, आता काही गाणं म्हणायचं मूडच राहिला नाही मला, तब्येत ठीक नसल्यामुळे. सर्वांनी ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा. लाईकच करत नाहीत भावानो, का बरं? लाईक करत जावा ना, लाईक करा, कमेंट करा. कोण बघितले मला कळते, कमेंट करत जावा. 2 अक्षरं टाकत जावा, जास्त नका. हॅलो ताई, जय भीम एवढं जरी म्हणलं तर बस झालं. मला चांगलं वाटतं बाबा, आपले ह्या भावानं बघितलं, त्या बहिणीनं बघितली, मनाला आनंद वाटते, दुसरं का. चला मग भावानो, बाय बाय. घ्या काळजी तब्येतीची. आता वातावरण बदललं बघा, आता त्याच्यामुळं आता तब्येतीची काळजी घ्या. अजून ह्या वातावरणानं काही पण होते माणसाला. बाय. करा सर्वांनी चहा पाणी.